हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 60वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आज आपण असेच नवीन नवीन शब्द बघणार आहोत. प्रथम कालचे शब्द एकदा रिवाइज करूया. नॉन एक्झिस्टंट, नॉर्म, नॉस्टेलिजिया, नोझी, नोटेबल, नोटोरियस अँड नोशन. तर काल आपण हे काही शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघितले. आज पुन्हा आपण असेच नवीन शब्द त्यांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दासोबत बघणार आहोत. ओबीज म्हणजे अत्याधिक वजन असलेला, ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य किंवा जबाबदारी, ऑब्स्टेकल म्हणजे अडथळा किंवा विघ्न, ऑक्युपाय म्हणजे व्यापलेले, अक्युरन्स म्हणजे घटना किंवा घडामोड, ऑफेंड म्हणजे राग आणणे किंवा दुखावणे, ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद. आज आपण हे शब्द त्यांच्या समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दासह बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला शब्द ओबीस म्हणजे अत्याधिक वजन असलेला किंवा स्थूल. याचे समानार्थी शब्द बघूया. ओव्हरवेट म्हणजे जास्त वजन असलेला, शरीराचे वजन सामान्यपेक्षा जास्त असलेला. दुसरा शब्द कॉर्प्युलेंट म्हणजे फुगलेला, अत्याधिक चरबी असलेला किंवा जाड असलेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. स्लिम म्हणजे सडपातळ, शरीराच्या आकाराने थोडा किंवा पातळ असलेला. दुसरा शब्द लीन म्हणजे पातळ, जाड नसलेला किंवा पातळ असलेला. याचे उदाहरण बघूया. डॉक्टर ॲडवाइज हिम टू लॉस वेट ॲज ही वॉज ओबीज. डॉक्टरांनी त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला कारण तो स्थूल होता. नेक्स्ट वर्ड ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य, बंधन किंवा जबाबदारी. याचे समानार्थी शब्द रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी, कर्तव्य किंवा काम ज्यावर त्याचे पालन करणे आवश्यक आहे. दुसरा शब्द ड्युटी म्हणजे कर्तव्य, काहीतरी करण्याचे आवश्यक असलेले किंवा नैतिक कर्तव्य. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. फ्रीडम म्हणजे स्वतंत्रता, कशावरही बंधन न असलेली स्थिती. दुसरा शब्द ऑप्शन म्हणजे पर्याय, निवडीचे स्वातंत्र्य किंवा काहीतरी करण्याची किंवा न करण्याची संधी. याचे उदाहरण बघूया. इट इज हिज ऑब्लिगेशन टू हेल्प हिज पॅरेंट्स. त्याचे कर्तव्य आहे की तो आपल्या पालकांची मदत करेल. नेक्स्ट वर्ड ऑब्स्टेकल म्हणजे अडथळा, विघ्न किंवा अडचण. याचे समानार्थी शब्द बघूया. बॅरियर म्हणजे अडथळा, काहीतरी जे पुढे जाण्यासाठी अडचण निर्माण करते. दुसरा शब्द हिंड्रन्स म्हणजे अडचण, काहीतरी जे प्रगती किंवा पुढे जाण्यात अडथळा ठरते. याचे विरुद्धार्थी शब्द एड म्हणजे मदत, काहीतरी जे सहाय्य करते किंवा अडचण दूर करते. दुसरा शब्द सपोर्ट म्हणजे समर्थन, जे मदत करते किंवा पुढे जाण्यासाठी सहाय्य करते. याचे उदाहरण बघूया. लॅक ऑफ टाइम वॉज अन ऑब्स्टिकल. वेळेचा अभाव हा एक अडथळा होता. नेक्स्ट वर्ड ऑक्युपाय म्हणजे व्यापलेले असणे किंवा ताब्यात ठेवणे. याचे समानार्थी शब्द बघूया. फिल म्हणजे भरून टाकणे, जागा किंवा स्थान भरलेले असणे. दुसरा शब्द एंगेज म्हणजे व्यस्त करणे, काहीतरी काम किंवा क्रियेत गुंतवणूक ठेवणे. विरुद्धार्थी शब्द बघूया. वेकेट म्हणजे रिकामा करणे किंवा जागा सोडणे किंवा रिकामी करणे. दुसरा शब्द लीव्ह म्हणजे सोडणे, कोणती तरी जागा किंवा स्थान सोडणे. याचे उदाहरण बघूया. द मीटिंग विल ऑक्युपाय द एंटायर आफ्टरनून. बैठक संपूर्ण दुपार व्यापेल. नेक्स्ट वर्ड ऑक्युरन्स म्हणजे घटना, घडामोड किंवा घडलेली गोष्ट. याचे समानार्थी शब्द इव्हेंट म्हणजे घटना, काही विशेष गोष्टींचे घडणे किंवा घडलेली गोष्ट. दुसरा शब्द इन्सिडंट म्हणजे प्रसंग, छोटी किंवा विशेष घटना जी घडलेली आहे. याचे विरुद्धार्थी शब्द ॲब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती, काहीतरी न घडणे किंवा अस्तित्वात न असलेली गोष्ट. दुसरा शब्द नॉन एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वात नाही.
काहीतरी अस्तित्वात न असणे. याचे उदाहरण बघूया. द अक्युरन्स ऑफ द अर्थक्वेक वॉज अनएक्सपेक्टेड. भूकंपाची घटना अनपेक्षित होती. नेक्स्ट वन, ऑफेंड म्हणजे रागाने, दुखावणे किंवा अपमान करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. इन्सल्ट म्हणजे अपमान करणे, कुणाचा अपमान करणे किंवा त्याला दुखावणे. दुसरा शब्द डिसरिस्पेक्ट म्हणजे अनादर करणे, इज्जत किंवा सन्मान न देणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रिस्पेक्ट म्हणजे आदर करणे, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार सन्मान देणे. दुसरा शब्द प्रेज म्हणजे स्तुती करणे, चांगल्या गोष्टीचे किंवा कामाचे कौतुक करणे. याचे उदाहरण बघूया. हिज रूड कमेंट्स ऑफेंडेड एव्हरीवन ॲट द पार्टी. च्या टोचक्या बोलण्याने पार्टीत सर्वांना दुखावले. नेक्स्ट वन, ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद किंवा चांगल्या गोष्टींची अपेक्षा असलेली वृत्ती. याचे समानार्थी शब्द बघूया. होपफुलनेस म्हणजे आशा, चांगली आशा किंवा भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. दुसरा शब्द पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार, चांगल्या गोष्टींचा विचार करणे किंवा यशाची अपेक्षा ठेवणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. पेसिमिझम म्हणजे निराशावाद, वाईट गोष्टींचा विचार करणे किंवा नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. दुसरा शब्द डिस्पेअर म्हणजे निराशा, आशा गमावणे किंवा निराश करणे. याचे उदाहरण बघूया. हर ऑप्टिमिझम हेल्प हर ओव्हरकम द चॅलेंजेस. तिच्या आशावादाने तिला आव्हानांचा सामना करण्यास मदत केली. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्यापासून आपण स्टोरी टेलिंगची सीरीज चालू करत आहोत. व्हिडिओ बघायला विसरू नका. उद्या अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.